एक कोंबडी आहे. लहानपणापासून मी एका छोट्या घरट्यात वाढले. माझी आई मला प्रेमाने सांगत होती, बेटा, एक दिवस तू मोठी होशील. तुझे अंडे लोकांना पोचतील. तुझ्यामुळे एखाद्याचं घर चालेल. मीही आनंदाने स्वप्न बघत होते. पण नाही. मला आणि माझ्या मित्रांना एकदम अंधारात टाकलं गेलं. लांब लांब पिंजऱ्यांमध्ये बंद केलं. तिथे ना आकाश होतं, ना मोकळेपणा. फक्त गर्दी, गोंगाट आणि भीती. तिथे आम्हाला कधी कधी असं वाटायचं की आपल्या जन्माचं एकच कारण लोकांची भूक भागवणं इतकंच. मी रोज देवाकडे प्रार्थना करत होती, फक्त एक दिवस मुक्त श्वास घेऊ दे, जमिनीवर धावू दे, पंख पसरू दे. आणि मग एक दिवस अचानक दरवाजे उघडले. सगळ्यांनी आनंद केला. आज आपल्याला बाहेर जाता येणार. पण तो आनंद खोटा होता. आम्हाला एका मागोमाग पिसाऱ्याने धरून लोखंडी काठ्यांवर उलटे टांगण्यात आले. हो, उलटे. डोकं खाली, पाय वर. रक्त डोक्यात चढत होतं. डोळे जळत होते. श्वास घेणं कठीण होत. लोखंडी काठी एका गाडीला बांधली गेली. गाडी सुरू झाली. आम्ही झोके खात होतो. जणू प्रत्येक धक्क्यावर आमचा जीव सुटणार होता. आवाज, चिखलांचा वास, भीती आणि नजरेसमोर सतत फिरणारी जमीन. काही मैत्रिणी जोराने उसळल्या, पण पाय कडक दोऱ्यात अडकलेले. काहींचे पंख तुटले, काहींना लागले, काही बेशुद्ध पडल्या. आणि मी फक्त पाहत राहिले आणि मनात विचार केला, आपल्याला जिवंत असतानाही मृतांसारखंच जगावं का लागतं? शेवटी गाडी थांबली. दरवाजा उघडला. आता आम्ही एका वेगळ्या प्रवासासाठी तयार होतो. शेवटच्या प्रवासासाठी. समोर दिसत होत्या तीक्ष्ण सुऱ्या आणि रक्ताचा वास. त्या शेवटच्या क्षणी माझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, आमच्या मरणाला किंमत आहे, पण आमच्या जगण्यालाही किंमत असावी.